द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी भाऊसाहेब गेल्या 8 दिवसापासून पोलीस तालुक्यामध्ये वाढत्या चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण पोलीस तालुका भयभीत वातावरणात वावरत आहे। असं असताना बिलोडी पोलीस स्टेशनपासून अगदी हाकेच्या हे हॉटेल आहे। ह्या हॉटेलमध्ये चोरी झालेली आहे। आपण प्रत्यक्षात हॉटेल मालकाशी चोरी संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव काय आहे? अशोक पांडुरंग जाधव। हॉटेलचं नाव? बेस्ट राजकमल रेस्टॉरंट। तुम्हाला कधी कळालं चोरी झाली? सकाळी आल्यावर। बरं, काय चोरी झाली? 2 गॅस सिलेंडर गेले। बरं, आणखीन काय? आणि काय आत यायला झालं नाही त्यांना। तिथे मध्ये एक दार आहे, त्या दारात इकडे यायला झालं नाही। कुठून चोरांनी प्रवेश केला? पाठीमागच्या बाजूने। दाखवू शकता मला? दाखवतो की, चला की। चल। पाठीमागं पाणी आहे, त्या पाण्याच्या बाजूनं चिखल आहे दारात। त्या चिखलातनं आले, इथं आमच्या मागच्या दाराला पत्रा उचकटला, खिडकी काढली आणि त्यातनं सिलेंडर तेवढं आत कोणतरी उचलून बाहेर दिलेलं आहे। सिलेंडर 2 सिलेंडर तेवढं आले आणि आत तिकडे आला हॉटेलमध्ये। त्यांना येताच आलं नाही, कारण दार बंद होतं मधलं। हा तिथं भट्टी आहे आत त्या खिडकीजवळ। त्या भट्टीच्या तिथंच 2 सिलेंडर होते। ते आत येऊन उचलून कोणीतरी दिले त्या खिडकीत, आणि खिडकीत बाहेर कोणतरी असणार आहे, त्यांनी नेलेलं आहे। तर आपण पाहिलं ह्या बेस्ट राजकमल रेस्टॉरंटमध्ये रात्री चोरी कशी झाली ते हॉटेल मालकानं आपल्याला सांगितलेलं आहे। आता आपण पुढची चोरी एका किराणा माला दुकानात झालेली आहे। आपण त्या ठिकाणी जाणार आहोत। चोरी झालेलं हे आहे दुसरं ठिकाण। शंकर नरसू शेटे किराणा भुसार मालाचे व्यापारी असं या दुकानाचं नाव आहे। या ठिकाणी देखील रात्री चोरी झाली आहे। आपण दुकानाच्या मालकाशी बोलणार आहोत। नमस्कार। आपलं नाव? बाळासाहेब शंकर शेटे। दुकानचं नाव शंकर नरसू शेटे। रात्री आपल्या दुकानात चोरी झाली? मागल्या बाजूला शटर कटवून तोडून चोरी केली। आपलं काय मालमत्ता लांपात झाली? मालमत्ता काही नाही गेलेली, आणि म्हणजे बाकीचं काही बी त्यांच्या हाताला लागलं नाही। त्यामुळे माल सगळा इसकटून, इतर ते सगळे कागदपत्र इसकटून। चोरांनी कसा प्रवेश केला आतमध्ये? मागल्या बाजूला शटरचं दार उचकटून आत आले। चोरांनी कुठून आतमध्ये प्रवेश केला दाखवू शकाल का? दाखवतो की। मागल्या बाजूने केला शटरचं दार, तो उचकटून सगळं मोठकून हे करून। चला तर पाहूया। चल। हां, शटरचे दार पाठीमागेला शटरचं दार उचकटून त्यात आत प्रवेश केला त्यांनी। ते दाराची जरा नुकसानी करून आत आले, पण पैसे काय ड्रायव्हरमध्ये नसले तरीसुद्धा पैशाचं ड्रायव्हर त्यांनी उचकटून काय आतमध्ये आहे बघून इतर साहित्य इसकटून गेले। 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेला चोरी झाली त्यावेळेला त्यांनी साधारणपणे 20-22 हजार रुपये आमचे ते गल्ल्यात होते, ते सगळे त्यांनी नेले होते। तेव्हा हे सगळं बरोबर चोऱ्या होत्यात। तर हे पोलीस खात्याने जरा लक्ष देऊन या चोरांचा बंदोबस्त करावा अशी आमची विनंती आहे। आलो आहोत भिलोडी व्यापार संघटनेचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्याकडे, आणि रात्री घडलेल्या चोरीच्या घटनेसंदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। नमस्कार साहेब। नमस्ते। रात्री भिलोडीच्या मुख्य बाजारपेठेतील 2 ठिकाणी चोरी झाली। ही घटना तुम्हाला कधी समजली? सकाळी आज 8-8:30 वाजता ही घटना मला समजली। त्यासाठी आपण भगवान पालवे साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे। पालवे साहेबांनी पण आपल्याला आश्वासन दिलं आहे की आपण 2 कर्मचारी आज संध्याकाळपासून भिलोडी बाजारपेठेत ते देणार आहेत आपल्याला। आणि त्यानंतर एक CCTVचा एक विषय आहे, तो बऱ्याच दिवसापासून पेंडिंग पडलेला आहे। तो सुद्धा आम्ही सर्व व्यापाऱ्यांना एकत्रित घेऊन तो निर्णयसुद्धा आम्ही लवकरात लवकर तो घेणार आहे।